मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर दुसऱ्याच रूम मधल्या तिघांनी अत्याचार केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडली। संबंधित महिलेने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करीत आरडाओरड केल्यानंतर तिघा आरोपींनी तिथून पळ काढला। वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या 3 तासातच घनश्याम, ऋषिकेश, किरण या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली। होत्या त्यांनी मग माझ्याही कानावर टाकलं आणि त्या महिलेला जे आहे तर त्या मुलांचे नाव वगैरे माहित नव्हते आणि काय व्यवस्थित आहे तिलाही म्हणजे फक्त काय घडलं तेवढंच ती सांगत होती आणि काय झालं हे तिला व्यवस्थित सांगता येत नव्हतं। पण तिच्या जेवढ्या सांगण्यावरून जे आहे तर आम्ही तिने सांगितल्यावरून जे आहे तर 3 मुलांच्या विरुद्ध जे आहे CR नंबर 221/2025 सेक्शन 70(1) BNS नुसार जो आहे गँगरेपचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। सदरच्या प्रकरणामध्ये बघितलं असता तर ती मुलगी जी आहे रात्री हॉटेलमध्ये आली होती आणि तिच्या मित्राकडून तिला काहीतरी मदत हवी होती आणि त्या मदतीसाठी तो म्हटला होता की ठीक आहे मी देतो म्हणून। त्या दोघांनी जे आहे तिला बियर आवडते म्हणून बियर पिली त्या हॉटेलमध्ये आणि तिला एक फोन आल्याने ती बाहेर आली होती फोनवर बोलण्यासाठी आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये जी आहे तर ती बोलल्यानंतर अगोदर ती ज्या 105 रूम नंबर मध्ये थांबलेली होती तर त्याऐवजी बोलणं झाल्यानंतर ती सेम नंबरच्या सारखं असं तिला वाटल्याने 205 रूम नंबर मध्ये ती गेली होती आणि तिथे गेल्यानंतर तिथेही ते 3 मुलं बियर पीत होते। तिने विचारलं तिथे की माझा मित्र संतोष आहे का, तर ते म्हणे की आहे म्हणे आतमध्ये, म्हणून ती आतमध्ये गेली आणि त्यांच्यासोबत ती पण परत बियर पिली आणि बियर पिल्यानंतर अशा प्रकारचा जो आहे प्रकार तिच्यासोबत घडलेला आहे आणि ती ज्या वेळेस इकडे आली पोलीस स्टेशनला त्याच्या अगोदरच ते मुलं तिथून पळून गेले होते आणि त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकलेला होता। सदरच्या महिलेला जे आहे तर त्या मुलांचे नाव, फोन नंबर काहीच माहित नव्हते। पण नंतर जे आहे आम्ही सगळं जे आहे हॉटेलला वगैरे जाऊन तिथून जे आम्ही काढलं असतं तर 1 नंबर आम्हाला मिळाला पण फोन स्विच ऑफ होता। मग बाकीच्या पद्धतीने काही टेक्निकल अनालिसिस करून आणि काही लॉजिकल हे करून आम्ही जे आहे बाकीच्या 3 मुलांचे पण सगळे नाव डिटेक्ट केले आणि तात्काळ सदरच्या मुलांना ताब्यात घेतलं। त्या महिलेला सदरच्या मुलांना दाखवलं असता तिने जे आहे त्या 3 मुलांना आयडेंटिफाय केलं तर त्यामध्ये जो आहे एक जो होता घनश्याम राठोड जवाहर कॉलनीला राहणारा होता, दुसरा जो आहे तर किरण राठोड आणि तिसरा जो आहे ऋषिकेश चव्हाण, असे 3 मुलांना जे आहे आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांना जे आहे आज रोजी PCR साठी हजर करत आहोत।